श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता आपल्या आवडतीचा दिवस आलेला आहे जवळ। आपल्या सगळ्या सेवा चालूच आहेत। 21 दिवसाची श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण झालं। ज्या महिलांनी 21 दिवसाचं केलं होतं त्यांचं 21 दिवसाचं झालं। ज्यांचं 11 दिवसाचं पारायण केलं ज्यांनी त्यांचं देखील पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला सेवा करायची आहे दत्त महाराजांची, म्हणजे आपले गुरु श्री दत्त महाराज यांची जयंती आहे 26 तारखेला। तर आपल्याला 7 दिवसाची ही सेवा करायची आहे। 7 दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं। तर उद्यापासून आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणाला बसायचं आहे। 7 दिवसाचं हे पारायण आहे। तर सेवा आपल्याला भरपूर होत आहे, त्याचं फळ देखील आपल्याला नक्की मिळणार आहे। ज्यांना शक्यच होत नाहीत कोणत्या सेवा त्या देखील सांगितलेल्या आहेत। आता ही एक अशी सेवा आहे की ज्यांना काही अडचणीमुळे पारायणाला बसता येत नाही किंवा कोणतीच सेवा त्यांच्या हातून झालेली नाही किंवा त्यांच्याकडे त्यांना तर नित्यसेवामधले सुद्धा सांगितले की तुम्ही 11 माळी जप तारक मंत्र ह्या सोप्या सेवा तुम्ही करू शकता। जर तुम्हाला पवित्र ग्रंथाचं जर पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही ह्या सेवा नक्की करा। त्याचबरोबर बऱ्याच महिलांना वाटतं की आम्ही देखील पारायण करावा सेवा करावी, पण काहीतरी टाईमाअभावी म्हणजेच वेळेअभावी तुम्हाला वेळ मिळत नाही। ज्या जॉबला जातात किंवा त्यांच्या हातून सेवा होत नाही त्यांनी नक्की ही सेवा जरी केली तरी चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जवळपास घराजवळ जर औदुंबराचं झाड असेल तर त्याला 108 वेळ प्रदक्षिणा नक्की घाला। अतिशय सोपी सेवा आहे। जर तुम्ही उद्यापासून 26 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवस 108 वेळेस जर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा म्हणजे घातल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल। दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहील। 11 वेळेस जप माळ करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा। 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 7 दिवस तुम्हाला औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत। 108 घालायच्या आहेत। अतिशय सोपी सेवा आहे, कारण श्री महाविष्णू हिरण्यकश्यपाचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाची लाकडी खांब्यातून नरसिंह रूपात प्रकट झाले होते। त्यांनी प्रल्हादाचं रक्षण आणि हिरण्यकश्यपाच्या वधनानंतर त्याला राज्यावर बसवले। तर त्यानंतर त्या खांब्याला पालवी फुटली आणि त्याचं औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले। मग प्रल्हादाने विस्मित होईल असं त्या औदुंबराची दररोज पूजा करू लागले आणि साक्षात ते म्हणजे दत्तगुरूंचा वास समजला जातो। दत्तगुरू साक्षात तिथे असतात औदुंबराच्या झाडाखाली असं देखील म्हणतात। म्हणून आपल्याला दत्त जयंतीपर्यंत म्हणजे 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 7 दिवस ज्यांना शक्य होते त्यांनी नक्की ही सेवा करा। तर आपल्याला औदुंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। अतिशय सोपी सेवा आहे। कोणतीही सेवा करा, लहान मोठी नसते। दत्त फक्त आपल्या मनाने आणि श्रद्धेने ही सेवा करायची असते। ज्यांना शक्य होते त्यांनी नक्कीच ही सेवा करा। दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि साक्षात तुम्हाला दर्शन देखील होईल। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।